नमस्कार. NCISMच्या स्वस्त वृत्ताच्या पेपर 2च्या सिलेबस कॉपीनुसार एन्व्हायरमेंटल हेल्थ व डिझास्टर मॅनेजमेंट हे 2 टॉपिक मिळून 16 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. तर त्यापैकी आज आपण डिझास्टर मॅनेजमेंट हा टॉपिकच्या नोट्स बघणार आहोत. त्यावर MCQ व SAQ असे 2 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर डिझास्टर मॅनेजमेंट ह्या टॉपिकच्या अंडर डेफिनेशन ऑफ डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट, इफेक्ट्स ऑफ नॅचरल अँड मॅनमेड डिझास्टर आणि एपिडेमिओलॉजिक सर्वेलन्स अँड डिझीज कंट्रोल मेजर हे सब पॉईंट्स येतात. तर आता सांगितलेले सर्व पॉईंट्स हे डिझायर टू नोचे आहेत, पण याच्यावर SAQ येण्याचे चान्सेससुद्धा आहेत, त्यामुळे हे तुम्ही करा. तर डिझास्टर मॅनेजमेंट अकॉर्डिंग टू WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, एनी ऑकरन्स दॅट कॉजेस डॅमेज, इकॉलॉजिकल डिस्रप्शन, लॉस ऑफ ह्युमन लाईफ ऑन अ लार्ज स्केल इन अ कम्युनिटी ऑर एरिया इज नोन ॲज डिझास्टर. अ सिरियस डिस्रप्शन टू अ कम्युनिटी ऑर सोसायटी दॅट कॉजेस वाईड स्प्रेड लॉसेस अँड इम्पॅक्ट्स. डिझास्टर इज अ सडन ऑर ग्रेट मिसफॉर्च्यून. आता ह्या चार्टमध्ये आपण डिझास्टर्सचं क्लासिफिकेशन बघू शकतो. 2 प्रकारचे डिझास्टर असतात, नॅचरल आणि मॅनमेड. नॅचरलमध्ये परत त्याचे सब टाईप्स आहेत, जिओलॉजिकल, हायड्रोलॉजिकल, मेटेरिओलॉजिकल, वाईल्ड फायर्स आणि स्पेस डिझास्टर. त्यामध्ये जिओलॉजिकलच्या अंडर येतात ॲव्हलांचेस, लँडस्लाइड्स, अर्थक्वेक, सिंक होल्स, व्हॉल्कॅनिक इरप्शन्स एक्सेट्रा. हायड्रोलॉजिकलमध्ये पाण्यामुळे फ्लड्स, सुनामी, इरप्शन्स. त्याच्यानंतर मेटेरिओलॉजिकलमध्ये आईस स्टॉर्म्स, ड्रॉट, थंडरस्टॉर्म्स, कोल्ड वेव्ह, हीट वेव्ह, ब्लिझार्ड्स आणि सायक्लॉनिक स्टॉर्म्स. त्यानंतर वाईल्ड फायर्स. त्यानंतर स्पेस डिझास्टरमध्ये एअरबस्ट आणि सोलार फ्लेअर. हे होते सगळे नॅचरलचे. आता मॅनमेडमध्ये सडन, इन्सिडियस आणि वॉर्स आणि सिव्हिल कन्फ्लिक्ट्स हे डिझास्टरचं क्लासिफिकेशन आहे. हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता जसं आपण डिझास्टरचं क्लासिफिकेशन पाहिलं, तर तसे त्याचे एक्झाम्पल पाहूया काही. सम एक्झाम्पल्स ऑफ नॅचरल डिझास्टर. गुजरात अर्थक्वेक 2001. In Chobari, Kutch, on 26 January 2001 was a huge natural disaster in which more than 13,000 people died in first 82 seconds itself. The tsunami 2004, one of the world's deadliest tsunamis, originated in Indian Ocean on 26 December 2004, killed over 230,000 people in 14 different countries. त्यापैकी इंडियामध्ये more than 18,000 people lost lives. Bihar floods 2008, more than 2,500 people lost their lives. Next आहे श्री केदारनाथ ट्रॅजेडी 2013. A midday cloud burst centered on North India of Uttarakhand caused devastating floods and landslides. It was the country's worst natural disaster. 16 June 2013. 5,700 people died. Next disaster आहे चमोली disaster 2021. It is the latest example of natural disaster occurred on 7 February 2021 in the environs of Nanda Devi National Park, caused by a large rock and ice avalanche consisting of material dislodged from Ronti Peak, and the disaster left over 200 killed or missing. हे आपण आता पाहिले ते नॅचरल डिझास्टरचे एक्झाम्पल होते. आता नेक्स्ट आहे मॅनमेड डिझास्टर. त्यामध्ये पहिलं भोपाल गॅस ट्रॅजेडी इन मध्य प्रदेश, इंडिया ऑन 3 December 1984. ग्रेटेस्ट मॅनमेड डिझास्टर ऑकर्ड. इट वॉज कॉस्ड ड्यू टू द लिकेज इन द स्टोरेज टँक ऑफ युनियन कार्बाइड पेस्टिसाइड प्लांट. रिलीज टन्स ऑफ मिथाइल आयसोसायनेट इन टू द एअर. About 2 million people were exposed to the gas and leaving about 3,000 dead. People are still suffering from the gas adverse effects. Next आहे Chernobyl nuclear power station. Accident at reactor 4 of Chernobyl nuclear power station in the Soviet Union on April 26, 1986. It resulted in the largest reported accidental release of radioactive material. Deposited more than 7 million curies of iodine-131, cesium-134 and strontium-90 and other isotopes through northern hemisphere. Attack on twin buildings of World Trade Center in New York. 6,000 people lost their lives. तर हे सगळे एक्झाम्पल्स होते मॅनमेड डिझास्टरचे. आता हे सर्व झालं डिझास्टरबद्दल. नेक्स्ट आहे डिझास्टर मॅनेजमेंट. देर आर 3 फंडामेंटल ॲस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. पहिलं डिझास्टर रिस्पॉन्स, दुसरं डिझास्टर प्रिपेअर्डनेस आणि डिझास्टर मिटिगेशन. डिझास्टर रिस्पॉन्स फर्दर डिवायडेड इंटू सर्च, रेस्क्यू अँड फर्स्ट एड, ट्रायज अँड स्टॅबिलायझेशन ऑफ विक्टिम्स, हॉस्पिटल ट्रीटमेंट एक्सेट्रा. डिझास्टर रिस्पॉन्स म्हणजे थोडक्यात कसं समजायचं, तर आपली डिझास्टरनंतर आपली प्रथम प्रतिक्रिया काय आहे, त्याला डिझास्टर रिस्पॉन्स असं म्हणतो. त्यामध्ये 3 डिवाइड केलेत, सर्च, रेस्क्यू अँड फर्स्ट एड. त्याच्या अंडर येतं ग्रेटेस्ट ऑर्गनाइज रिलीफ सर्व्हिसेस. त्याचं एम आहे प्रोव्हाइडिंग प्रॉपर केअर टू द कॅज्युअलिटीज, बेड अवेलेबिलिटी अँड सर्जिकल सर्व्हिसेस, फूड अँड शेल्टर प्रोव्हिजन्स आणि ॲडिक्वेट मॉर्च्युरी स्पेस. ट्रायजमध्ये काय येतं, अकॉर्डिंग टू द सिव्हिरिटी, चान्स ऑफ सर्व्हायवल विथ प्रॉम्प्ट मेडिकल इंटरव्हेन्शन अँड ट्रान्सपोर्ट इज द ट्रायज. त्यामध्ये काय करतात, इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड कलर कोड सिस्टीम असते. म्हणजे रेड म्हणजे हाय प्रायोरिटी पेशंट, येल्लो म्हणजे मीडियम प्रायोरिटी, ग्रीन म्हणजे ॲम्ब्युलेटरी पेशंट आणि ब्लॅक म्हणजे डेड ऑर मॉरिबंड पेशंट. त्यानंतर आहे केअर ऑफ द डेड.
त्याच्यामध्ये काय असतं, रिमूव्हल ऑफ द डेड फ्रॉम द साईड ऑफ डिझास्टर, शिफ्टिंग टू द मॉर्चरी, त्याचं आयडेंटिफिकेशन आणि प्रॉपर रिस्पेक्ट फॉर द डेड इज ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स. ह्यातच एक पॉईंट असं सांगितलं आहे की टॅगिंग. ऑल पेशंट्स शुड बी आयडेंटिफाईड विथ टॅग्स विच प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट देअर नेम, एज, प्लेस ऑफ ओरिजिन एक्सेट्रा. आता अदर रिस्पॉन्सेस इन्क्लूड्स, त्यामध्ये अदर रिस्पॉन्स काय तर न्यूट्रिशन, मॉनिटरिंग न्यूट्रिशनल स्टेटस ऑफ द अफेक्टेड पॉप्युलेशन, असेसिंग फूड सप्लाईज, रिहॅबिलिटेशन, फायनल फेज ऑफ डिझास्टर, restoration of the pre-disaster conditions, includes water supply, food safety, basic sanitation and personal hygiene, vector control, etc. Disaster preparedness म्हणजेच काय तर तयार कसे राहावे, एखाद्या डिझास्टरसाठी तयार कसे राहावे, काय गोष्टीचे पालन करावे ते यामध्ये सांगितलेलं आहे. प्रोग्राम ऑफ लॉंग टर्म डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज, फॅसिलिटेट रिलीफ मेजर्स अँड रिहॅबिलिटेशन ऑफ सर्व्हिसेस, एन्श्युअर दॅट ॲप्रोप्रिएट सिस्टीम प्रोसिजर्स अँड रिसोर्सेस आर इन द प्लेस. टास्कमध्ये evaluate the risk of country or region to the disaster, adopt standards and regulations, communication, information and warning systems, develop public education programs, coordinate sessions with news media and ensure coordination and response mechanism. नेक्स्ट आहे पर्सनल प्रोटेक्शन इन डिफरंट इमर्जन्सीज, म्हणजे स्वतःला कसं वाचवावे. त्यामध्ये नॉट यूज फोन एक्सेप्ट टू कॉल फॉर हेल्प, लिसन टू मेसेजेस ब्रॉडकास्ट बाय रेडिओ अँड व्हेरियस मीडिया, कॅरी आउट ऑफिशियल इन्स्ट्रक्शन गिवन, कीप फॅमिली इमर्जन्सी किट रेडी आणि टेक ऑल द प्रिकॉशनरी ॲक्शन्स अकॉर्डिंगली. हे सर्व काळजी आपण घेतली पाहिजे. आता लास्ट पॉईंट्स आहेत एपिडेमिक सर्वेलन्स अँड डिसीज कंट्रोल. त्यामध्ये द ट्रान्समिशन ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस इज इन्क्रीज ड्युरिंग द डिझास्टर ड्यू टू ओव्हरक्राउडिंग, पुअर सॅनिटेशन, पॉप्युलेशन डिस्प्लेसमेंट, वॉटर कंटॅमिनेशन, डिसरप्शन ऑफ द रुटीन कंट्रोल प्रोग्राम्स, इकॉलॉजिकल चेंजेस आणि डिसीजेस लाईक लेप्टोस्पायरोसिस. प्रिन्सिपल्स ऑफ प्रिव्हेंटिंग अँड कंट्रोलिंग कम्युनिकेबल डिसीजेस आफ्टर डिझास्टर. Implement all public health measures as soon as possible, reduce the risk of disease transmission, organize a reliable disease reporting system, mass vaccination programs, supply safe drinking water and proper disposal of the excreta should be done. Next आहे disaster mitigation. It involves the measures to prevent hazards from causing emergency. म्हणजे काय तर डिझास्टर होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे. आधी आपण बघितलं की डिझास्टर झाल्यावर काय रिस्पॉन्स पाहिजे, त्यानंतर मॅनेजमेंट काय पाहिजे. तर आता आपण बघतोय की होऊच नाही म्हणून काय करावं. तर इट रिड्युसेस द लाईकली इफेक्ट्स ऑफ इमर्जन्सीज, इन्क्लूड्स फ्लड मिटिगेशन वर्क्स, ॲप्रोप्रिएट लँड युजिंग प्लॅनिंग आणि इम्प्रूव्ड बिल्डिंग कोड्स. तर ह्या होत्या NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार डिझास्टर मॅनेजमेंटच्या नोट्स. त्या तुम्ही पॉज करून राईट करू शकता. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.